श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी मीरा ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत, आभार. चला तर मग आज एक नवीन महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेली आहे. आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा झाल्यावर काही जर आपल्याकडनं चूक झाली असेल तर आपली केलेली पूजा पूर्ण व्यर्थ जात असते. त्या पूजेचं पुण्य प्राप्त होत नाही. असा एकही घर नाही, असा एकही परिवार नाही, असा एकही ताई दादा नाही की त्यांच्या घरामध्ये देवपूजा होत नाही. सगळ्यांच्या घरामध्ये देवपूजा आपण करतच असतो. कोई ताई करतात किंवा दादा करतात किंवा मुलं करतात किंवा आई वडील जर सर्व्हिसला असेल तर घरातल्या दुसऱ्या लोकांनी सुद्धा देवपूजा करतच असतात. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये, हिंदू धर्मामध्ये घरामध्ये देवघर असणं, देवपूजा करणं हे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून आपल्या घरामध्ये देवघर असतोच आणि घराच्या समोर तुळशी वृंदावन असतोच. तर रोज आपण सकाळी पूजा करत असतो आणि तुळशीला पाणी घालून आपण रोज तुळशीची पूजा पण करत असतो आणि तुळशीजवळ पण दिवा लावत असतो. पण काही कारणामुळे आपल्याला माहिती नाही की आपण जर पूजा करत असताना आपल्याकडनं काही चुका होतच असतात. असं नाही की आपण पूर्ण परफेक्ट पूजा करत असतो. काहीतरी आपल्याकडनं थोडी का होईना पूजा करण्यामध्ये चुका होत असतात किंवा आपण स्वच्छतेचं पालन करत नाही किंवा आपल्याकडनं पूजामध्ये काही वस्तू कमी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती नसतं की आपली पूजा पूर्ण झाली आणि ते देवापर्यंत पोहोचली का. समजा आता आपल्याकडनं काही चुका झाल्या असेल तर मग आपल्याला कसं कळणार. तर आपल्याला पूजा झाल्याच्या नंतर देवाजवळ सुद्धा आपल्याला काही क्षमा मागायची असतात. क्षमा मागण्यासाठी सुद्धा काही शास्त्राने नियम घालून दिलेले आहेत. शास्त्रामध्ये क्षमा मंत्र म्हणून क्षमा मागायची असते आणि देवाकडे आपली जे काही चूक झालेली आहे, जे काही भूल झालेली आहे, चुकून न चुकून, तर आपण देवाकडे क्षमा मागायची असते. ते कोणता मंत्र आहे ते मी पुढे देणारच आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. बघा, जर आपल्या माणूस किंवा आपल्या कामामध्ये म्हणा किंवा आपल्या परिवारामध्ये बोलता करता कुणाला जर आपल्याकडनं काही मन दुखलं असेल, आपल्याकडनं काही चूक झाली असेल, तर आपण काय करतो, सॉरी 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 म्हणतो की क्षमा म्हणतो किंवा मला माफ करा, मला चुकून तुम्हाला तुमचे मन दुखवले गेले. तर तशाच प्रकारे देव सुद्धा तसंच जसं माणसाला संवेदना असतात, त्याच्या काही गुन्हा अधिक देवांना तर संवेदना असतात, हे तर आपल्याला माहितीच आहे. अ, जर आपल्याकडनं जर चूक झाली, ज्या माणसाला आपण सॉरी सुद्धा नाही बोलला, तर तो पुढचा माणूस काय म्हणतो, किती हा माणूस गर्विष्ठ आहे, एवढी चूक असून सुद्धा आपलंच ॲटिट्यूड दाखवतो, अहंकारी आहे असं समजतात माणसं. तर आपण जर तेच नम्रतेने क्षमा मागितली, तर तो पुढच्या माणसामध्ये हा एक असा एक शब्द आहे, माझ्याकडनं चूक झाली जरी असं म्हणला, तर पुढच्या माणसाचे कितीही जर मन दुखले असेल, तर त्यांच्या मनामध्ये थोडीशी करुणा जागृत होत असते आणि करुणा मायेनं ते आपल्याकडे बघत असतात. चला बा, गलतीनं झाला असेल, तर त्या माणसाबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये काही दोष नसते. समजा तो क्षमा जर नाही मागितला, तो सॉरी हा एक शब्दच नाही बोलला, तर मग आपल्या मनामध्ये सुद्धा त्या माणसासोबत द्वेष निर्माण होतात. आपण पण त्या माणसाला तुच्छ भावेने सुद्धा आपण पाहू शकतो. तर क्षमा हा एक शब्द आहे. क्षमा हा एक वाक्य आहे की देव सुद्धा आपल्याकडनं काही चूक झाली असेल तर माफ करत असतो. म्हणून आपण आपली जे काही रोजची जी पूजा असते, त्या पूजेमध्ये कळत नकळत आपल्याकडनं काही चुका झाली असेल, पूजा करत असताना किंवा मंत्र बोलत असताना किंवा आपल्याला नैवेद्य दाखवत असताना किंवा स्वच्छतेमध्ये काही कारणामध्ये जर आपल्याकडनं काही चुका झाली असेल, तर देवांना सुद्धा त्याच भावनेने आपण क्षमा मागायची आहे. क्षमा मागितल्यावर देव सुद्धा आपल्याला क्षमा करतो. माणसापेक्षा काही गुणा देवांचं हृदय महान आहे आणि विराट आहे. म्हणून आपण जर देवाकडे क्षमा मागितली तर देव आपल्याला माफ करतो आणि आपली पूजा पूर्ण सफल होते. म्हणून आपण रोज पूजा झाल्याच्या नंतर क्षमा मागायची असते.
बघा, देवाला क्षमा मागणे, आज जर आपण पंचोपचार पूजा, षोडोपचार पूजा करत असतो, षोडोपचार पूजामध्ये सुद्धा काही महत्त्व आहेत. जर तुम्ही षोडोपचार पूजाची तुम्हाला माहिती हवी असेल, पंचोपचार पूजाची माहिती हवी असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवेल. तर आपण देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला क्षमा मागायचा आहे. क्षमा मागताना हा स्तोत्र आपल्याला म्हणायचा आहे. बघा, इथं मी वरती तुम्हाला स्क्रीनवर लिहून दिलेला आहे. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत पूजित मया देव परिपूर्ण तदस्तुमे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, हे सुरेश्वर मंत्र उच्चारताना किंवा क्रिया करताना, त्याचप्रमाणे पूजा करताना, हे परमेश्वरा, माझ्या हातून काही जर चुका झाली असेल तर मला माफ कर. ते माझी पूजा परिपूर्ण हो आणि तुझ्या चरणामध्ये अर्पण कर आणि माझी पूजा पूर्ण होऊ दे, म्हणून आपण विनंती करत असतो. हे मंत्र आपल्याला रोज पूजा झाल्याच्या नंतर म्हणायचं आहे आणि आपली क्षमा देवाकडे मागायची आहे. काही माझ्याकडनं कळत नकळत चूक झाली असेल तर तुम्हाला क्षमा कर. हा मंत्र तुम्ही एका वहीवरती लिहून घ्या आणि हा मंत्र पूर्णच पाठ करून घ्यायला पाहिजे. अजून एकदा तुम्हाला म्हणून दाखवते. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत पूजित मया देव परिपूर्ण ददस्तु मे. हा असा म्हणून देवाला क्षमा मागायची आहे. तर माहिती कशी वाटली? आवडले असेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा, म्हणजे सगळ्यांना ही माहिती समजेल. धन्यवाद. शुभ दिवस जाओ.